विलासराव पाटील षष्टिब्दी पूर्ती गौरव समितीतर्फे प्राध्यापक तात्यासो विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचे 61व्या वर्षात पदार्पण निमित्त कार्य गौरव समारंभ संपन्न। आज दिनांक 11 मे 2025 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता हिरेभवन स्टेशन रोड या ठिकाणी येथील सभागृहात आज प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांचं 61व्या वर्षात पदार्पण होत असून कार्य गौरव समारंभ या ठिकाणी पार पडला। यावेळेस त्यांचा शैक्षणिक साहित्याने या ठिकाणी तुळा कार्यक्रम पार पडला। सदर त्यांच्या या तुळा कार्यक्रमातून जमा झालेल्या वह्या, नोटबुक या गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून अशा या प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांच्या या 61व्या वर्षात पदार्पण झाल्याने हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर माजी आमदार सुधीरजी तांबे, माजी अध्यक्ष महामंडळ डॉक्टर कैलासरावजी कामोद, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी माजी आमदार कुणाल पाटील, हनुमंतजी वाडिले, डॉक्टर सुशील महाजन, राजाभाऊ नाशिक, राजाभाऊ काटे, डी.के. माडी, शिवदासजी महाजन, प्राध्यापक भानुदास माडी, सौ तारका विवरेकर, ॲडव्होकेट महेश गणगणे, रमेशजी श्रीखंडे, एम.एस. पाटील, श्रीमती प्रतिभा माडी, प्राध्यापक आर.ओ. मगरे, युडी माडी, युवराजजी करंकाळ, एस.के. चौधरी, सुभाष सातव, चंदू नाना कोंडे, विजय पाटील, बाळासाहेब बदाने आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमासाठी गौरव समिती अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर एस.टी. पाटील, चिटणीस काशीनाथ माडी, सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील, ॲडव्होकेट सुधीर जाधव, डॉक्टर दीपक बाविस्कर, देवेंद्र पाटील, विनोद रोकडे, अजय बदाने, नितीन ठाकूर, डी.पी. महाले, मनोज चौधरी, संजय पवार, वासुदेव देवरे, अनिल सोनवणे, उदय तोरवणे, महेश मुळे, रवींद्र बोरसे, नानू माडी आदी सर्व गौरव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर यावेळेस प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांच्या मातोश्री यांचा देखील तुळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर त्यांनी केलेल्या कार्याचा या ठिकाणी उजाळा देण्यात आला। चित्रफित या ठिकाणी दाखवून लहानपणापासून तर आज 61व्या वर्षात पदार्पण होत असलेल्या वयापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला। त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजागर करण्यात आलं। तर या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व विविध पक्ष संघटना पदाधिकारी